विठ्ठला माय बापा विठ्ठला रे विठ्ठला पंढरीची वारी कधी थांबली नाही माऊली. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे आणि पांडुरंग असा देव आहे, या जगातला देव पांडुरंग असा एक देव आहे की ज्या ठिकाणी कुठली अपेक्षा नसते. पांडुरंग असा देव आहे की ज्या देवाच्या हातामध्ये शस्त्र नाही, कुठलंही शस्त्र नाही असा देव म्हणजे पांडुरंग. प्रत्येक देवाच्या हातात 33 कोटी आपले देव आहेत, त्याच्या हातात काय नाही काहीतरी शस्त्र आहे. पण पांडुरंगाच्या हातात कधीही शस्त्र नाही असा देव पांडुरंग. पांडुरंग या जगाच्या पृथ्वी तलावर असा एक देव आहे की त्याचं दर्शन घेताना त्याच्या पायाला हात लावून दर्शन घेता येतं, असं एकमेव देव. बाकी कुठेही तुम्ही गेलात तरी लांबून काय होईल ते लांबून, दुरून डोंगर साजरे लांबून. पण पांडुरंगाच्या पंढरपूरला गेलात तरी पायाचे चरण त्याच्या स्पर्श करून दर्शन घेता येतं. एवढा गरिबांचा देव म्हणजे तो आपला पांडुरंग. एकदा टाळ्या वाजवून पंढरपूरची वारी झाली नाही. या जगामध्ये आई वडिलांना देव मानणारे 2 माणसं आहेत. या जगामध्ये आई वडिलांना देवा समान मानणारे, आणि खास करून प्रामाणिकपणे मी सांगतो विनीत, खास करून प्रामाणिकपणे प्रत्येक डबलवारीशिवाय मी सांगत असतो की कोकणावर एवढी देवाची कृपा आहे. माझ्या कोकणावर उदय भाऊ बरोबर ना, कोकणावर एवढी कृपा आहे पांडुरंगाची, त्या देवतांची कृपा आहे. त्याचं कारण मनापासून सेवा करणारी माणसं या जगाच्या पाठीवर कुठे तुम्हाला मिळतील, देवावर श्रद्धा ठेवणारी, तर ती माझ्या कोकणातच मिळतात. एकदा टाळ्यावर श्रद्धा आणि भाव तिथे देव, भाव तिथे त्या ठिकाणी आहे, तिथे पांडुरंगाला धावत यावं लागतं. आणि ही श्रद्धा मनात असल्यामुळे कोकणावर कधी संकट नाही. कोकणावर आपल्या संकट आहे नाही, ती कोकरोच घ्या तिकडे मारा दे कोकरोच. पण कोकणावर संकट आहे नाही, येणार पण नाही कधीच. कारण तो अहोरात्र सेवा करणारी माणसं, गरीबातला गरीब माणूस. माझा गणपती बाप्पाला 10 दिवस 11 दिवस ठेवतो. गरीबातला गरीब, खायला नाही घरी, ते सुद्धा कर्ज काढून त्या देवासाठी करतात. भजनावर श्रद्धा ठेवतात. पण तुमच्यासारखी माणसं लांबून येतात, बक्षीस देतात. आता तुमच्या बघून सगळे देतील, मला हा विश्वास आहे. 100% मिळणार, कारण आशेवरच माणूस जगत असतो. काटा
आज शाप आहे काटा जेव्हा वारी झाली नाही पंढरपूरची तेव्हा वारकरी दोन माणसं जगात मगाशी सांगायचं राहिलं. एक माझा शेतकरी आणि एक पंढरपूरचा वारकरी आपल्या आई वडिलांना देवासमान मानतो. आणि ही देवासमान मानणारी माणसं कोकणात मध्ये जास्त आहेत. म्हणून हे भजन पूजन जिवंत आहे त्याचं कारण ते. म्हणून देवाचा आशीर्वाद माझ्या कोकणावर आहे. आणि अशा या पवित्र कोकणामध्ये तुमचा आमचा जन्म झाला त्या ठिकाणी भजन करता येते. आता कदाचित तिकडे झाला असता तर गडचिरोली. तेव्हा वारकरी जेव्हा वारी बंद होती तेव्हा पांडुरंगाला काय म्हणतो बघा. विठ्ठल 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 तुळशी माळी स्वतःची तुटे धाव विठ्ठला. सन्माननीय सुप्रसिद्ध भजनकार आमचे मित्र रोशन ढवणबुवा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण काळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. ढवणबुवा आतमध्ये या, खुर्ची आहे या.
रामदू अक्षय बाहेर आली काय देखो निया तुझा देखो निया तुझा देखो निया तुझा रूपा देखो निया तुझा रूपा देखो निया तुझा रूपा
हे